नमस्कार. आरोग्य गाथामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत त्रिदोषांपैकी पहिला दोष वातदोष याची चिकित्सा. वातचिकित्सा. वातदोष हा शरीरातील सर्व हालचाली, स्नायूंची क्रिया, मनाची गती, श्वास, रक्तप्रवाह यांसारख्या विविध हालचालीयुक्त घटनांसाठी कारणीभूत असतो. हा वातदोष बिघडला असता त्याच्यावर कोणते उपचार करावेत ते पाहूया. वातदोष जेव्हा वाढतो तेव्हा शरीरात कोरडेपणा, वेदना, चिंताग्रस्तता, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन, सांधेदुखी अशी लक्षणे आपल्याला दिसायला लागतात. कारणे उपाशी राहणे, अनियमित आहार, कोरडे अन्न, थंड अन्न, शिळे अन्न खाणे, जास्त प्रवास करणे, झोपेचा अभाव, मानसिक ताण, तणाव, चिंता यांसारख्या गोष्टींमुळे वातदोष वाढायला लागतो. हा वाढलेला वातदोष पुढील लक्षणे दाखवतो: सांधेदुखी, पाठदुखी, त्वचा कोरडी होणे, बद्धकोष्ठता, झोप न लागणे आणि चिंता, घाबरणे, भय, एन्झायटी यांसारखी लक्षणे दिसायला लागतात. वात वृक्षो लघु शीतः. वाताचे गुण वृक्ष, लघु, शीत यांसारखे आहेत आणि यामुळे शरीरात वेगवेगळे व्याधी निर्माण होतात. स्नेहे स्वेदेतु वातस्य प्रधानम उपक्रमः. वाताच्या उपचारांमध्ये स्नेहन, स्वेदन हे मुख्य उपाय आयुर्वेदाने सांगितलेले आहेत. वात चिकित्सेमध्ये स्नेहन चिकित्सा म्हणजेच ऑलिएशन थेरपी, स्वेदन चिकित्सा म्हणजेच स्वाडेशन थेरपी आणि बस्ती म्हणजे एनिमा थेरपी याला अर्ध उपचार चिकित्सा असं सुद्धा म्हटलेलं आहे. आहार हा सर्वात मुख्य घटक आपल्या वातदोष चिकित्सेमध्ये येतो. आपण घेत असलेला विविध प्रकारचा आहार हा आपल्या वातावरील स्निग्ध आहार, स्निग्ध गुणात्मक स्निग्ध आहार, तूप, दूध, दही यांसारख्या गोष्टी, बल्य करणारा बृहण आहार असा वातचिकित्सेमध्ये आपण घेणं खूप महत्त्वाचं आहे. दिनचर्या. वातचिकित्सेमध्ये स्नेहन म्हणजे ऑलिएशन थेरपी, शरीराला तेल देणे हे वात कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. तीळ तेल किंवा आंतरिक स्नेह यामध्ये घृत, तैल रोज सकाळी अभ्यंग केल्याने सुद्धा वात शांत होतो. नंबर 2 स्वेदन. वाफेने शरीराला उष्णता देणे, यामुळे सांध्यांच्या जागी असलेला कडकपणा किंवा वेदना कमी होते, स्टिफनेस कमी व्हायला मदत होते. आणि बस्ती. यामध्ये अनुवासन बस्ती, निरुह बस्ती असे विविध आयुर्वेदात पंचकर्मामध्ये प्रकार आलेले आहेत. आहार. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आहार. आहारामध्ये उबदार, ताजे, स्निग्ध अन्न घ्यावे. तूप, दूध, गोड, आंबट आणि खारट रस इन्क्लूड करावे. थंड, कोरडे जंक फूड टाळायला हवे. त्यासोबत जास्त उपवास करणे सुद्धा वात वाढवणारे असते, त्यामुळे तेही टाळायला हवे. दिनचर्या हा खूप महत्त्वाचा घटक आहे. नियमित झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग, प्राणायाम, ताणतणाव कमी करणे महत्त्वाचे आहे. औषधांमध्ये दशमूळ काढा, अश्वगंधा, बलारिष्ट, हिंगवाष्टक चूर्ण यांसारखी आयुर्वेदिक औषधे सहज उपलब्ध आहेत, परंतु ही औषधे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या तज्ज्ञ सल्ल्यानेच घ्यावीत, कारण प्रत्येकाची प्रकृती, त्याला लागणारी औषधांची मात्रा ही विविध असू शकते. वयानुसार चिकित्सा पाहूया. तरुणांमध्ये एन्झायटी, ओव्हर थिंकिंग, इन्सोमनिया, ड्राय स्किन, हेअर फॉल, इररेग्युलर डायजेशन यांसारखी लक्षणे दिसतात. यामध्ये अभ्यंग तिळतेलाने रोज करणे महत्त्वाचे आहे. स्वेदन म्हणजे स्टीम घेणे खूप महत्त्वाचे आहे. योग आणि प्राणायाम महत्त्वाचा रोल प्ले करतात. औषधांमध्ये अश्वगंधा, शतावरी किंवा घृत म्हणजेच आपलं घरातलं तूप रोज जेवणामध्ये दिलं तरी खूप मोठा बदल दिसतो. प्रौढांमध्ये वातचिकित्सेमध्ये मुख्य लक्षणं आधी लक्षात घेतली पाहिजेत. सांधेदुखी, बॅक पेन, कॉन्स्टिपेशन किंवा वीकनेस, थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. त्यामुळे याच्या उपचारामध्ये स्नेहन, स्वेदन आणि बस्ती या पंचकर्म चिकित्सांचा वापर करायला हवा. दशमूळ काढा, बलारिष्ट, हिंगवाष्टक चूर्ण यांसारखी आयुर्वेदिक औषधे उत्तम काम करतात, परंतु ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. गर्भवती स्त्रियांमध्ये वात चिकित्सा यांमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तीव्र पंचकर्म मूळतः टाळावे. लक्षणे. शरीरात वेदना, एन्झायटी, डायजेशन इश्यू यांसारखी लक्षणे आपल्याला दिसतात. त्यामुळे मृदू स्नेहन, दूध, तूप, शतावरी यांसारखी औषधे सहज उपलब्ध होतील आणि त्याचा त्रासही होणार नाही. उबदार, स्निग्ध आहार घेणे मुख्यतः गर्भवतींना सांगितले जाते. तीव्र बस्ती टाळावा. स्ट्रॉंग डिटॉक्स थेरपीज ह्या टाळाव्यात. शतावरी कल्प, विदारी कल्प आणि घृत यांचे सेवन उत्तम काम करते.
सर्वांसाठी कॉमन असे नियम पाहिले तर उबदार स्निग्ध ताजे अन्न, नियमित झोप आणि ताण कमी ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे. आंतरिक स्नेहामध्ये सकाळी उपाशीपोटी 1 ते 2 चमचे तूप किंवा कोमट दुधामध्ये तूप टाकून घेणे सर्वात उत्तम काम करते. कोमट पाण्यात हिंग टाकून घेणे सुद्धा पचनासाठी खूप मदत करते. उबदार आणि स्निग्ध आहार, त्यामध्ये तूप, खिचडी, भाज्यांचे सूप यांसारख्या गोष्टी घ्याव्यात. ड्राय, जंक फूड, थंड फूड हे मात्र टाळावे. झोपण्यापूर्वी पायांना तेल लावणे हा एक सर्वात उत्तम उपाय वातक्षमनासाठी आहे. तीळ तेल किंवा ऋतूनुसार तेल आपण पायाला लावू शकतो. आता काही विविध आजारांनुसार वाताची चिकित्सा बघूया. यामध्ये संधिवात, जॉईंट पेन, आमवात, गृध्रसी, सायटिका, अनिद्रा, इन्सोम्निया यांसारख्या व्याधींना आपण पाहणार आहोत. चला, तुमचा वात वाढलाय म्हणजे जॉईंट्स ड्राय झालेले आहेत किंवा सांधे ड्राय झालेले आहेत, त्यामुळे रोज तीळ तेलाने अभ्यंग करणे, कोमट पाण्याने स्नान करणे, दशमूळ काढा घेणे यांसारख्या गोष्टी आपण सहज अवलंबून करू शकतो. यासोबत आवश्यक असल्यास बस्तीसारखे पंचकर्म सुद्धा आपण करू शकतो. पाहिलं तर सायटिकामध्ये कमरेपासून पायात जाणारी वेदना होते. त्यामध्ये नमनेस, टिंगलिंग सेन्सेशन किंवा चालताना त्रास यांसारखी लक्षणे दिसतात. यामध्ये आपण उपचारात हा वात जो नाड्यांमध्ये अडकलेला आहे तो काढणं गरजेचं आहे. त्यासाठी कटिबस्ती, स्वेदन घेणे म्हणजे वाफ घेणे किंवा एरंडल तेल याने तोंडातून सेवन करणे, त्यामुळे सुद्धा लॅक्झेटिव्ह रिॲक्शन होते. स्ट्रेनिंग करणे, योगा करणे हे खूप महत्त्वाचे आहे. या सर्वांमुळे स्थानिक वात जो आहे तो शमन व्हायला, वात मार्गी व्हायला मदत होते. शरीरात तयार झालेले आम हे शरीरातून बाहेर निघतात आणि त्यामुळे सायटिकासारख्या आजारांपासून आपल्याला सहजरित्या रिलीफ मिळतो. गरज असल्यास तुम्ही आयुर्वेदिक पंचकर्म तज्ज्ञांकडून योग्य ती पंचकर्म चिकित्सा सुद्धा घेऊ शकता. अनिद्रा, इन्सोम्निया किंवा निद्रानाश यामध्ये मोस्टली झोप न लागणे, जास्त विचार, चिंता, थकवा यांसारखी लक्षणं दिसतात. यामध्ये ट्रीटमेंट करण्यापूर्वी आपण आपला स्ट्रेस, लाईफस्टाईल याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. उपचारांमध्ये मन आणि शरीर दोन्ही वातामुळं ओव्हर ॲक्टिव्ह झालेले असतात, त्यामुळे रात्री पायांना तीळ तेल लावणे, अभ्यंग करणे खूप गरजेचे आहे. कोमट दूध, तूप यांचं सेवन केल्याने शरीरात स्निग्धता येते, त्यामुळे ड्रायनेस, रुक्षता, वात कमी होण्यास मदत होते. ब्राह्मी, अश्वगंधा यांसारखी काही मनावर काम करणारी द्रव्य जर आपण रोज आहारात घेतली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप निद्रानाशामध्ये फरक जाणवतो. ब्राह्मीसारखी द्रव्य आयुर्वेदामध्ये स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मदत करतात, ब्रेन पॉवर बूस्ट करतात, इम्युनिटी वाढवतात. अश्वगंधांसारखी द्रव्य आपल्याला शांत झोप लागण्यासाठी मदत करतात. त्यामुळे या औषधी द्रव्यांचा वापर आपण नक्कीच आपल्या आहारामध्ये करू शकतो. शरीराच्या विविध स्थानांमध्ये आणि विविध ठिकाणी वाढलेला वात कमी करण्यासाठी आयुर्वेदाचा वापर केला, दिनचर्या आणि आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केले तर हा वात आपण सहज कमी करू शकतो. यामुळे भविष्यात होणारे संभाव्य धोकेसुद्धा टाळता येतात. अशीच माहिती पाहण्यासाठी आणि अजून सविस्तर विषयांवरती आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.